तुझ्याकडेच येते ही बघा, डोकं धुतीये. तर हाय, स्वागत आहे तुमचं कसूया यूट्यूब चॅनलवरती. आणि मी हा दुसरा ब्लॉग करते आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी चालली आहे देवाला. आणि मी फर्स्ट टाईम आली आहे, म्हणजे माझ्या पप्पाकडून ती देवी आहे, ती देवी लागते काय माहिती नाही मला, पण त्या देवीला मी फर्स्ट टाईम चालली आहे, ते पण ह्यांच्यासोबत. ह्यांना पण तीच देवी आहे ना, है ना? आणि तिकडेच पुरणपोळीचं चाललं आहे. पुरणपोळीचा निवद दाखवायचा असतो. पुरणपोळी घेऊन जाणार आहे. आम्ही चाललो चिंचणीला. आणि आता माझी आंघोळ झाली आणि इकडे कपडे धुवायचं चालू आहे. तुम्हाला दाखवते चला पुरणपोळी कशी बनवतात. बाहेर चुलीवर बनवतात. हे बघा, पुरणपोळी बनवायला लागलेत मस्त. निवद दाखवायचे म्हणून. फोनवर नाही बोलत, व्हिडिओ काढते. आणि हेच चुलीवरती बनवायचं चाललंय जेवण. आणि तिकडे चाललंय. तर पुढे मी तुम्हाला दाखवेलच निघताना. आता सध्या काही तयारी नाही झाली, जेवण बनवायचं चालू आहे बघा. मी तुम्हाला पुढे दाखवेलच तयारी झाल्यावरती. हो, इथं भजी चालल्यात. कसे झालेत भजी साबळे? खाल्ले ना हवरी. तर मी हाच ड्रेस जाणार आहे. मी हाच ड्रेस घालून जाणार आहे देवाला. अजून आमचं होतच नाहीये. काय करताय हे? माझ्यासाठी चपाती करायला. आली मी, येते का मी? आता येते. तुम्हाला लॉकर पकड. हा सर कावरू दे. असं इन्सल्ट करत जाऊ नको माझ्या ब्लॉग मध्ये. तर मी काय बोलणार होती, मी अगं बोलायचंच विसरले. जसं मी जास्त दिवस ब्लॉगिंग नाही केलं ना, त्यामुळे ना मी आता बोलायचंच विसरले. काय बोलू याच्यामध्ये. ब्लॉगिंग चालू आहे. पुढे बाहेर बोलायचं नाही सुचत. मला कायच माहित नाही. तर हे बघा, आता आम्ही निघालोय. गाडी अजून आली नाही. गाडी गेली इथे. गाडी इथून येणार आहे, इथून आता इथून येणार गाडी. गाडी इथून नाही येणार, आम्ही इथून बाहेर जाणार. सोनीताई वगैरे तयार झाले. या दिसतोय आम्ही. धरपकड तू. आम्ही देवाला चाललोय चिंचणीला. खोटं बोलते हे खोटं नाही बोलत आहे, खरं बोलते मी. मी सत्यवान आहे. खोट्यवान आहे, खोट्यवान नाही, सत्यवान. तर आम्ही चाललोय आता दुकानात नारळ आणायला. नारळ आणायला चाललोय. नारळ देवासाठी मंदिरात चाललोय. इथे कुठं दुकान आहे हे बघा, तिथे समोर दुकान आहे.
त्या दुकानाकडे. भीम लिहिले बघितलं तिथे. आणि ही सोनीत आहे, तिच्या आत्तीची मुलगी आहे. आणि ती मुलगी आहे. पकड सोनीत आहे. बाई इथं पकडू आल्या. कुठे जायचं आपण? त्या दुकानात जायचं. बोल. त्यांना बोलले मी दुकानात जाते. बोल काय तू पण मस्त. बोलू शकते. चालताना दाखवायचं. हो. आम्ही चाललो या दुकानमध्ये. अशी लटक-मटक. नारळची प्राइस किती आहे ते विचारायला चाललो आहे. मला दाखव जरा. ही बघा आमची कशी कशी नाचती. बरी काय? सकाळपासून तयार झालोय आणि आता निघालोय बघा. चला आता. एक एक नारळ घ्या, नदीवर लागतं. एक घेतली, तिघाचं तेल घेते की नाही. तुझ्या लग्नाला बोलू इच्छिल का? हा बोलवणार ना, नक्की सगळ्यांना बोलवणार लग्नाला. धुवावी लागेल. आल्यावर धुवायला टाइम असतो. कसं वाटतंय सोनीताई? सकाळी तयार झालो आणि आता निघतोय. मेकअप पूर्ण गेला. काय मेकअप केला होतास? काहीच नाही केलं त्याने. हम्म? काहीच नाही केलेला. मग पावडर गेली ना, तरी पण पावडर लावली होती एवढी. तुम्हाला कसं वाटतंय? सकाळी तयार झाला आणि आता निघताय. आ? गाडी आली आहे. चल, गाडी आली आहे ना, तोपर्यंतच निघलोय व्हय. गाडीत बसल्यावर चालू करूया. चल. या ना पुढं करवल्यांनो. पुन्हा नवरा नवरी कुठे गेले? नवरा नवरी कुठे गेले आमचे? आता तूच नवरी होणार आहेस. चला, गाडी आली ना. चला, नाही आली गाडी. काय चला? आली गाडी. चला. ते दोघं तिकडं उभं राहिले. आणि हा रस्ता इथून जायचा. ये है गाडी. त्याचा पत्ता नव्हता. मला ह्या पण गाडीत उलटी होते आणि मी उगाच जेवले. म्हणून आलो नाही. आता ते इथे राहत नाही. ब्रेक आपल्यावर पुढे येते. आणि मी उलटी पण केली. सोबत मागाशी काय ठेवा की खाली उतर का आहे का खवा की. दवाखान्यात कोण जात नाही. सकाळी तुम्ही उतरा की खाली उतरा आणि वर करा की दोन्हीकडनं पण ठेवा. काय ते बस काहीच करायला. बस मग बस. काय झालं? मी असं घेतलंय कारण की
तर हे बघा आम्ही हॉटेलमध्ये आलोय चाय प्यायला. सोनिता इकडे बघ. चाय पितोय मी आता म्हशीच्या दुधाचा. आणि हे हॉटेल आहे आणि ही सोनिता आहे. पुढे गेल्यावर ते बघू आपण. हे बघा या नदीवरती आम्ही आलोय. आता इथे आम्ही पूजा वगैरे करणार. तर मंदिरात आम्ही जाणार. तिथे चिखल आहे. हा तेव्हा तिथं पाणी आहे, सगळं नदीच हे पाणी आहे. कृष्णा आणि कोयना नदीचा संगम आहे. म्हणजे संगम तर कराडमध्ये होतो, पण ह्या नदीचं नाव कृष्णा कोयना नदीत आंघोळ करतात पोहतात ना. नाही. डुबून जाईल मी. किती खोल आहे पाणी. मगाची म्हणजे ना तू पोहणार आहे मारवडी. ते छोट्या नदीमध्ये एकदम वाहतं पाणी, एकदम थोडस थांबलेलं पाणी आहे. जिथं फक्त माझा पायच भिजेल. एवढ्या ह्याच्यात मरून जाईल डुबून. तेव्हा मस्त ह्याच्यावर हात पाय आंघोळ कृष्णा कोयना करायचं. नदी. पोजायला तिथंच निवांत आहे. निर्मळ आहे सगळं. ओके निर्मळ. हा मग इथे कराडमध्ये आहेत ना मोमेटेन लोक. सोडायचं त्याला गाडी अपघात ते बघून. आणि हे देवी आहे. बघा नारळ घेतला आता आम्ही फोडायला चाललोय. पूजा करणार आम्ही तिकडे नदीवर. बघा खाली पाय धुवून आम्ही मग पूजा करायला जाणार. असं बांधलंय आता. काय हा हे देवाला आंघोळ घालायचं चालू आहे. त्यात आहे ना हळदी कुंकू. इथे माझा पण नारळ पूजला जातोय. कसं सोडायचं इथं. तिथं आहे ना माचीस आहे ना त्यात. माचीस नाही. कशी तसेच ब्लॉग बनव. मी पण नाही पडली अजून. पडायचंय. कुठं पडते. बघ इकडं. लावणार आहेस ना हळदी कुंकू. काकीला पण लाव. कोण लावतोय बरं. आशिष लवकर नवरा भेटू दे म्हणून. चांग भले हला नदी चांग भले आईच्या डेऱ्याचे चांग भले आमच्या सबिन्याचं चांग भलं. बोला की अशा बोल के. काय सांग. बोललं की बोल. तेवढंच बोला. अरे बोल की. असं कसं करायचं ते मोजायचं. गाडीजवळ जाऊन काढले असते कपडे, पण माझं पण ऐकतच नाही.
कशिश काय आता आम्ही चाललो. हे निवद आहे. निवद दाखव का. हे निवद आहे ना नदीमध्ये सोडायला. तिकडं नदी आहे. आता आम्ही चाललो मंदिरामध्ये. तिकडे नदीवर देव पुजले निवद दाखवला. आणि आता आम्ही चाललोय मंदिराकडे. मंदिराकडे जाऊन दर्शन यान वाढतील. कुणाला ग इकडे आलो ते मंदिर आहे. माणूस हालत नाही. देव काय येतो. हे मंदिर आहे. मला असं वाटतं माझं ब्लॉग लय मोठा होणार आहे. कारण की अजून इथून दुसऱ्या देवाला पण जायचं. मला असं वाटतं की ना एका ब्लॉगमध्ये मी एवढा मोठा नाही ठेवू शकत. 4-5 तरी माझं ब्लॉग होणार आहे. बघा किती छान मार्केट आहे इकडे. मस्त आहे ना. बाजार लागल्या गावचा. कर्नाटक गाव आहे हे. चिंचली. उतरलो आता आम्ही. इकडे पण एक नदी आहे. नदीवर माझं फेवरेट आहे हे. कसलं भारी आहे ना हे. मी फर्स्ट टाइम बघते. तिकडे देव भेटतो. आता आम्ही परत नदीवरती चाललोय नारळ फोडायला. 2 नदी तिथं. मी पण पहिल्यांदाच बघते. पडेल बघा सुभाष. नदीला जाऊन नारळ सरगुंडी नाही काय नाही. नदीवर तीच नदी आहे. पाणी इकडे तिकडे गेले. माहेर आहे.
ह्या नदीला आता नारळ फोडायचा. ही दुसरी नदी आहे. या नदीचं नाव नाही मला माहिती, पण ही दुसरी नदी आहे. आणि या नदीला आणि मग मंदिरात जायचं. अशा 2 नद्यांना नारळ फोडायचा आणि मग देवीला जायचं, म्हणजे मंदिरात जायचं. चला फोडूया नारळ. कोणीच नाही आहे नदीवरती. ए नीता धर ग चष्मा धर ग. दाखवते मी मला. काय ला थांबा. आमचे देवपूजन झालेत आणि आता आम्ही मंदिरात जाणार, कारण की 2 नद्यांवरती नारळ फोडून मग मंदिरात जायचं. मग आता दोन्ही नदीवरती आहे बघा. पहिली ती नदी आणि आता ही दुसरी नदी आहे. काय करू? चला मग जाऊ. पुढे दाखवते मंदिरात गेल्यावरती. हे आम्ही चिंचणीला आलेलो आहे आणि चिंचणी गावातले मशहूर कांदा भजी तुम्ही पण या एकदा ट्राय करा. हा बोल माझ्या ब्लॉगमध्ये. हां आता नाही. हे बघा आम्ही चालत चाललोय बिना चप्पलचं. आणि हे मार्केट आहे पूर्ण. ते ना इकडे मंदिर आहे. तिथे ढोल वाजायला लागलाय आणि हे मंदिर आहे. हे बघा आम्ही आलो मंदिराकडे. एंट्री गेट आहे. इथं सरळ सरळ इकडे जायचंय काय? हे कसे पायरी आली पायरी. हा एंट्री इथून एंट्री केली यांनी आणि आतमध्ये मंदिर. आतमध्ये चाललोय. आतमध्ये फोटो काढू देत नाहीत, त्यामुळे मी आता कॅमेरा बंद करते. हे मंदिर आहे. जाऊन आलोय दर्शन करून आणि इथे सवसण्या घातल्या आणि हे पण मंदिर आहे. सोनीताई देवदर्शनाचं करून झालंय, पण आता ह्यांचं काहीतरी यांनी देव घेतलं ना म्हणून ते तर बोललं. आम्ही जेवून घरी जाणार. घरी नाही जाणार, अजून एक मंदिर आहे तिकडे जाणार, मग तिथून आम्ही घरी जाणार. हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे. मंदिरात ना आलोय बाहेर, सवासण्या केल्या त्या. थोडंसं
झालं काकीला हे घेते ते अजून कुठं ठेवले अजून वाळू तर आम्ही जेवून निघलो तिकडून. काय बोलू आता, मी एवढी दमली ना, मला बोलायचं पण नाही आता काय. ब्लॉग इथे सेंड करते. अजून एका मंदिरात जायचं आहे, कारण की त्या देवीला गेल्यानंतर अजून एका मंदिरामध्ये जावं लागतं. ते मला माहिती नाही आहे, पण आता तिकडेच चाललो आहे. म्हणून हा मी ब्लॉग इथेच एंड करते, कारण की माझ्यामध्ये ताकद नाही की मी पुढे काय बोलू शकेल. मी इथेच एंड करते हा ब्लॉग. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं. ओके, मला येत नाही, मी जास्त म्हणजे मला येत नाही, एडिट करता पण येत नाही आणि बोलता पण येत नाही ब्लॉगमध्ये. तरी पण मी ब्लॉग आता शिकते आहे, त्यामुळे त्याच्यावरून कमेंट करा की मी कसा ब्लॉग बनवला, कसं बनवलं सावळे. ती पण दमली आणि तरी पण ती झोप काढते गाडी बसून. आणि मी अजिबात झोपले नाही, मी गाणी ऐकते, बाबासाहेबांची गाणी ऐकते, ही मस्त झोप काढते. तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी कसा ब्लॉग केला आहे. मला येत नाही तरी पण मी शिकते. शिकल्यावरतीच येतं माणसाला, पोटात शिकून तर कोण येत नाही. मी ज्ञान पण देते. चला, मी आता इथंच एंड करते ब्लॉग. घरी अजून पोचलो नाही, अजून आम्हाला 1-2 तास वाटतं घरी जायला इथे. पण आम्हाला मंदिरात जायचं आहे आणि मंदिरातून मग आम्ही घरी जाणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं 11-12 तर वाजतीलच इथे. मग मी ब्लॉग इथेच एंड करते, कारण की आत्ता हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे आणि मला तेवढी ताकद नव्हती मी हा ब्लॉग पुढे कंटिन्यू ठेवेल. त्यामुळे मी इथेच एंड करते. जर शक्य झालं तर मी करेल, तुमच्या आधी ॲड करेल तो. तर मग चला बाय बोल, गुड नाईट. स्वीट ड्रीम. आणि लाईक करा, शेअर करा. कोण पैसे आहेत तुमच्याकडं? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कोण कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.